श्री दत्ताचं प्रेमळ, सुंदर आणि गोजीरवाणं रूप पाहताना भक्ताच्या आनंदाला जणू भरत येतं. विराट वैराग्य आणि असीम लावण्याचं हे साक्षात मूर्त रूप आपल्या हृदय मंदिरात जणू साठवून ठेवावं आणि मग अवघं मंदिरच व्हावं दत्त. लावण्य मनोहर प्रेमाचा पुतळा, लावण्य मनोहर प्रेमाचा पुतळा. देखियला डोळा डोळा, देखियला डोळा दत्तराज, देखियला डोळा दत्तराज. लावण्य मनोहर प्रेमाचा पुतळा, लावण्य मनोहर प्रेमाचा पुतळा.
5 जून जागतिक पर्यावरण दिन, उन्हाळ्याची सांगता आणि पावसाळ्याचा प्रारंभ. आपल्या आयुष्यामध्ये एक वर्ष असा उन्हाळा आला 5 जूनचा की जणू आपलं कृपाछत्रच घेऊन गेला. प्रगट स्वरूपातलं कृपाछत्र जरी गेलं तरी सूक्ष्म रूपामध्ये संपूर्ण आकाश हे गुरुकृपेचं कृपाछत्र त्यांनी आपल्याला दिलं. त्या परमपूज्य सद्गुरू अरुण काकांचा आज स्मृती महोत्सव प्रारंभ आहे की अजून 3 मिनिटांनी गुरुदेवांना एक असा सूक्ष्म रूपातला त्रास सुरू झाला. एक वाजून 18 मिनिटापासून तो त्रास 1 वाजून 33 मिनिटापर्यंत आणि 5 जून 2011 त्याच वेळामध्ये हा रामनामाचा संकल्प. म्हणजे संतांचं जीवन इतकं संकल्पित असतं की संतांनी गुरूंना दिलेला शब्द, कडे शब्द हे शास्त्र, शब्द हे शस्त्र, आणि अद्भुत अशा विलक्षण त्या सवयी आनंद मार्गाचा विस्तारही झाला. आणि त्याचबरोबर त्या आनंद मार्गाच्या 5व्या वर्धापन दिनाच्या दिवशी गुरुदेवांनी ब्रह्मलीनत्व आणि मग आपल्या मनामध्ये अनंत स्वरूपाच्या अशा शंका निर्माण झाल्या की आता पुढे काय, पुढे कसा प्रवास होणार. मायबापांनो, संतांचं नदी आपणाच्या नदी जशी अनंत नावं घेऊन वाहत राहते, पण प्रत्येकाशी तृषा भागवतात. नावं अनंत आहेत. कुठे कृष्ण म्हणते, कुठे चंद्रभागा म्हणते, कुठे भीमा म्हणते, कुठे सिन्हा म्हणते. पण ज्या भागातून जल वाहत त्याला सरिता किंवा नदी असं म्हटलेलं आहे. ती नदी सृष्टी निर्माण झाल्यापासून आत्ताच्या या क्षणापर्यंत प्रत्येकाची तृषा भागवते, प्रत्येकाला स्नान घालते. जशी ही नदी आहे, जसं झाड सृष्टी निर्माण झाल्यापासून आजपर्यंत केवळ सावलीच देतं. मला सांगा, झाड सावली देतं म्हणजे त्याला ऊन लागत नाही का? हो, लागतं. पण झाडाचा परोपकार असा आहे की ते ऊन स्वतः घेतं आणि सावली आपल्याला देतं. म्हणून ते कृपा करतं. जशी वाहते ती नदी, सावली देतो तो वृक्ष. ही जी परंपरा सृष्टी निर्माण झाल्यापासून सृष्टीच्या अंतिम क्षणापर्यंत चालू राहणार आहे. त्याच पद्धतीनं ही संतांची जी मालिका आहे. ज्ञानेश्वर माऊलींच्या काळामध्ये सुद्धा ज्ञानेश्वर माऊलींच्या रूपात अरुण काकाच. ती जी संत मालिका सुरू झाली, अनंत नावं त्यांनी धारण केली. पण भक्त आणि भक्त, भक्तांचं कल्याण, शिष्यांचं कल्याण आणि विश्वाचं कल्याण. कारण मला सांगा, 2011 साली परंतुच्या अरुण काकांनी विश्वशांतीसाठी रामनामाचा संकल्प केला. 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वर माऊलींनी जय जय रामकृष्णारी हा संजीवन मंत्र दिला. आणि आता विश्वात्मके देवे, त्यांनी पण विश्वाचा विचार केला. अरुण काकांनी विश्वाचाच विचार केला. म्हणजे विश्वाचा विचार करणारे हे परमात्मे, महापुरुष, सत्पुरुष आपल्या आयुष्याला प्राप्त झाले. हे आपलं सर्वात मोठं महत्वाक्य. आणि अशा निसंशय निर्भय मनाने परमपूज्य सद्गुरू श्री अरुण काकांनी गेले 60 महिने प्रत्येकावरती कृपा केली. प्रत्येकाची मनोकामना पूर्णत्वाला ते घेऊन गेले. म्हणजे
प्रकट स्वरूपामध्ये असताना त्याच्यापेक्षा सहस्त्रपटीने सूक्ष्म रूपाने परंतुच्या अरुणकाकांनी प्रत्येकावरती कृपा केलेली आहे. आज आपण आत्मविश्वासाने सांगू शकतो की परमपूज्य सद्गुरू संत अरुणकाका कालही होते, आजही आहेत आणि उद्याही राहणार. फक्त आपण त्यांच्या चरणी शरणागत राहिलो. जो मनसी अनंत शरण त्याचे घरी हृदयी माझे निवासस्थान सदा देते. परमपूज्य सद्गुरू संत अरुणकाकांची ही अभिवचने, अभि म्हणजे चांगली, उत्तम, संकल्पित. आणि मायबापानो ही संत मालिका जर ज्ञानेश्वरी आज आहे, आळंदी आज आहे, देहू आज आहे, जगद्गुरु तुकाराम महाराजांचं वास्तव्य आहे, एवढंच नव्हे, लेकरं तर सगळे आहेतच, पण त्यांचा बाप युगे 28 विटेवर येतो. तुम्ही संत मायबाप युगे 28 या संत ज्याची लेकरं आहेत आणि जो सगळ्या विश्वाचा बाप आहे, विष्णू स्वरूप असा भगवान विठ्ठल, त्या विठ्ठलाची ही लेकरं आपले कल्याण करण्यासाठी म्हणून या भूतलावरती आले आणि आपलं कल्याण केलं आणि आनंद मार्ग प्रदान केला, कल्याणाचा मार्ग प्रदान केला, आत्मकल्याणाचा मार्ग प्रदान केला आणि रामनामासारखं प्रभावी. कारण ज्ञानेश्वर माऊलींनी जय जय रामकृष्ण हरी दिला, परमपूज्य सद्गुरू संत अरुणकाकांनी त्रयोदशाक्षरी मंत्र दिला. आणि आज 120 महिने पूर्ण होत आहेत रामनाम महासंकल्पाला आणि 60 महिने पूर्ण होत आहेत परमपूज्य सद्गुरू संत अरुणकाकांच्या सूक्ष्म रूपाला. आज 2 अभिनव असे की 120 महिने. मग 120 महिने झाले. आज मी गुरुदेवाने विचारलं, म्हणलं गुरुदेवा हा संकल्प 84% पूर्ण झालाय. बरं, रामनामाचा संकल्प गुरुदेवाने सांगितलं 84%, 84%. 84% संकल्प किती वर्षात पूर्ण झाला? 10 वर्षात पूर्ण झाला. म्हणजे एका वर्षाला किती? 8.4. पावर किती सुंदर आज गुरुदेवाने सांगितलेलं आहे. आजच्या क्षणापर्यंत 51,000 कोटी रामनामापैकी 84% रामनामाचा संकल्प पूर्ण झाला. म्हणलं याची पूर्णाहुती कधी? त्यांनी सांगितलं त्रयोदशाक्षरी मंत्र आहे आणि 3 वर्ष म्हणजे 13 वर्षामध्ये 51,000 कोटी रामनाम जपयज्ञ पूर्णत्वाला जाईल. आजचे 120 अधिक 36 किती झाले? 156. बाबर 156 महिन्यामध्ये आपला रामनामाचा संकल्प पूर्णत्वाला जाणार आहे. पण त्याची तयारी आजपासून सांगितलेली आहे, आत्ताच्या या क्षणापासून सांगितलेली. या क्षणापासून आपल्याला त्याची तयारी. कारण आपल्याला त्यांनी संकल्प ठेवलाय 2 वर्षाचा, म्हणजे 8 आणि 8 16. बरं, आणि अंतिम जे 12 महिने आहेत त्या 12 महिन्यामध्ये आपल्याला निर्दोष महासंकल्प, जे काही म्हणताना, बोलताना, वाचताना दोष निर्माण झालेले असतात त्याला निर्दोष करण्यासाठी 1 वर्ष म्हणजे 36 महिन्यामध्ये उरलेला महासंकल्प पूर्णत्वाला घेऊन जायचा. आणि मी आज सगळं विचारलं, कारण विचारल्याशिवाय करता येत नाही. आनंदाश्रमची परंपरा आहे. आपल्या सगळ्याला वाटत असेल की आता काही पण नाही, जे परमपूज्य सद्गुरू संत अरुणकाका सांगतात तेच आजही आनंदाश्रम मध्ये घडतं किंवा तेच केलं जातं. आजचंही व्यवस्थापन परमपूज्य अरुणकाकांचं. त्याच्यापेक्षा एवढं उत्तम आणि सुंदर होऊ शकतं का? आपण 500 स्क्वेअर फूटचं घर सांभाळताना इकडं नाही तर तिकडं कोपऱ्यात काहीतरी राहतं, पण आज गुरुदेवांच्या कृपाशीर्वादामुळे इतका मोठा आनंदाश्रम आणि त्यामध्ये नक्कीच
सर्व गुरुबंधूंचं योगदान आहे, सहभाग आहे. गुरुदेवांनी सांगितलं आपल्याला जी प्राप्ती होते ना त्यापैकी 10% हे धर्म कार्यासाठी खर्च झाले पाहिजे, आनंदाश्रम प्रकल्प विस्तारासाठी झाले पाहिजे, इथल्या प्रत्येक उपक्रमासाठी झाले पाहिजे. आणि हा संकल्प आजच्या दिवशी कटाक्षाने घ्यायचा आहे. उपस्थित सेवेकऱ्यांनी, अनुपस्थित सेवेकऱ्यांनी. त्यात आपलं कल्याण आहे. शेतकरी सुद्धा सगळं धान्य गिरणीमध्ये नेत नाही, बियाण्यासाठी काहीतरी काढून ठेवतो का पुढच्या वर्षी पेरायचंय आपल्याला. तसं अध्यात्मामध्ये आपल्या उदरनिर्वाहासाठी जी प्राप्ती होते त्या प्राप्तीतनं 10% रक्कम धर्म कार्यासाठी खर्च झाली पाहिजे, दान धर्मासाठी खर्च झाली पाहिजे, तीर्थयात्रेसाठी खर्च झाली पाहिजे. आनंदाश्रमच्या बऱ्याच सेवेकऱ्यांनी हा संकल्प गुरुदेवांच्या समक्ष घेतलेला आहे. पण त्यांची प्राप्ती इतकी वाढली की ज्यांना पगारच महिन्याला 3-3 लाख रुपये, मग 3 लाख रुपये पगार मिळाल्यानंतर एवढं कसं द्यायचं, त्यांच्यासाठी आज गुरुदेवांनी सांगितलंय. एवढं देऊ वाटत नाही ना, हरकत नाही, नको देऊ म्हणले, मग तू 1% दे. तुला 10% द्यायला जर जड वाटतंय ना, एवढं दिलं तर चांगलंच आहे. गुरुदेवांचं कार्य विस्तारेल, गुरुदेवांचा आनंदाश्रम जगभर पोहोचेल. कारण मायबापानं हे आपल्या सगळ्यांचं आद्य कर्तव्य. पण आपल्याला नाही वाटलं म्हणून अजिबात नाही द्यायचं असं नाही. तुला भरपूर पगार आहे ना, मग 1% दे. ज्याला 1% जमतं त्यांनी 1% द्यावं, ज्याला 3% जमतं त्यांनी 3% द्यावं, ज्याला 6% जमतं त्यांनी 6% द्यावं, ज्याला 9% जमतं त्यांनी 9% द्यावं, आणि ज्याला 10% जमतं त्यांनी पूर्णपणे 10% गुरुचरणी समर्पित करा. असं झालेलं आहे. म्हणून आता 1 ते 10 जसं परिमार्जन आहे ना, जो त्रास वाटत असेल, समजा आपल्याला त्रास वाटत असेल तर त्रासमुक्तीसाठी 4%, म्हणजे 1 ते 10 जसं परिमार्जन आहे तसं आपल्याकडे आलेल्या संपत्तीसाठी परिमार्जन गुरुदेवांनी दिलेलं आहे. हे परिमार्जन फार महत्वाचं आहे बरं. जसं यज्ञाचं परिमार्जन महत्वाचं आहे तसंच आपल्या संपत्तीचं परिमार्जन सुद्धा महत्वाचं आहे. म्हणून संपूर्ण 10% देऊ शकत नसलो हरकत, तेव्हा आपण इतरही जणांना सुद्धा हा संदेश पोचवायचा आहे बरं. सगळ्या सेवेकऱ्यांपर्यंत हा संदेश पोचवायचा, काही हरकत नाही. भरपूर पगार नाही, तुला सहस्त्रपटीने भगवंत देणार आहे, काही काळजी करू. जे जे आपणासी हवे ते सद्गुरूसे अर्पावे, अर्पुनी अनुभवावे, समर्पण व्हावा. हे समर्पणाचं माध्यम फार महत्वाचं. जे आपल्याला हवंय ते मी सांगितलं, जगामध्ये व्यावहारिक जगामध्ये सुद्धा जे आपण लोकांना देतो तेच 10 पटीने मिळतं की नाही. मग आपल्याला जर आज मिळत असेल दुःख तर आपण लोकांना जे आपल्याला वाटतं मी तर सगळ्याशी चांगलं वागतो पण माझ्याशी लोक वाईट वागतात, हे आत्ताचं प्रकरण आहे. आधीच आत्मपरीक्षण. आणि म्हणून मायबापानं परमपूज्य सद्गुरू श्री अरविंद काका आपल्या बरोबरच आहे हे ध्यानात ठेवून. आणि नुसते इथं नाही बरं, पूर्वी कसं असायचं माहिती का, 5 वर्षापूर्वी अरुण काका आनंदाश्रमात आपण आपल्या घरी गेटच्या बाहेर गेला की रिकामा. आता तसं नाहीये. आता तुम्ही जिथं आहे तिथं. पण हे शास्त्रज्ञांनी सिद्ध केले बरं. हे प्रगट स्वरूपामध्ये मनोरंजन क्षेत्रातल्या व्यक्तींनी सुद्धा दाखवलेलं आहे की स्वामी समर्थ त्या शास्त्रज्ञाबरोबर प्रत्येक ठिकाणी असतात. त्याच पद्धतीने परमपूज्य अरुण काका सुद्धा आपल्या बरोबर कायम असतात. हे ध्यानात ठेवून आपण कर्म केलं पाहिजे. नाही तर आपण पूर्वी काय म्हणायचो, अण्णा कुठे लावली तेव्हा सुद्धा बऱ्याच सेवेकरांना इथं आले की अण्णा सांगायचे. काय गाडीवर असताना काय बोलत होता, एसटीत काय बोलत होता. माय बाप्पानो, हा सिद्ध योग आहे. आणि म्हणून आनंदाश्रम हे सिद्ध क्षेत्र आहे. या सिद्ध क्षेत्रावरती आपण आपल्या जीवनातला जास्तीत जास्त काळ हा सेवा कार्यासाठी, सेवा वृत्ती वृद्धिंगत व्हावी याकरिता म्हणून
केला तर नक्की आपल्या या मानवी जीवनाचं कल्याण होणार, आत्मकल्याण होणार. कारण शरीर, मन, बुद्धी आणि आत्मा या चारही ठिकाणी सकारात्मकता निर्माण झाल्याशिवाय आपल्याला आपल्या जीवनामध्ये, कारण आपल्यालाच का मनुष्य भूतलावर पाठवलं? एवढे कितीतरी 84 लक्ष योनी म्हणतात अनंत स्वरूपाचे प्राणी आहेत. या सगळ्यामध्ये आपली निवड होणं म्हणजे केवढं भाग्याचं लक्षण आहे. आणि म्हणून आपण कधीच म्हणायचे नाही माझं नशीबच फुटकंय. अरे आपलं नशीब चांगलंय, कारण आपण संत परंपरेमध्ये आहोत, आपण संस्कारी वृत्तीने जीवन जगतो. एक एक व्यक्तीचे हाल पहा तुम्ही. त्याला कळलंच नाही अजून जगायचं कशासाठी. आणि परमपूज्य सद्गुरू श्री अरुण काका यांचा 5वा स्मृती महोत्सव आणि रामनामाचा 10वा वर्धापन दिन म्हणजे आपण 11व्या वर्षामध्ये प्रवेश केलेला आहे. आपल्याला लक्षात आलं का की आपण आणखी किती वर्षामध्ये रामनाम पूर्ण करणार आहोत? आणि रामनामाबरोबरच गुरुदेवांनी सांगितलं की आनंदाश्रम प्रकल्प सुद्धा पूर्णत्वास. आणि मग आपलं मुख्य जे परमपूज्य सद्गुरू श्री अरुण काकांचं क्षेत्र निर्मितीचं जे संकल्पित उद्दिष्ट होतं की आनंदाश्रम हे ज्ञानपीठ आहे, आनंदाश्रम हे नुसतं धर्मपीठ नाहीये तर सेवा धर्मपीठ आहे. आनंदाश्रम मध्ये जाती धर्माचं बंधन नाहीये, आनंदाश्रम मध्ये संप्रदायाचं बंधन नाही. आनंदाश्रम मध्ये एक सूक्ष्म दरवाजा आहे. त्या दरवाज्यातून आपण आत आलो की आपलं कल्याण नक्की. त्या दरवाजाचं नाव आहे शरणागत दरवाजा. लक्षात घ्या. आणि शरणागत झाल्याशिवाय इथे येऊ शकत नाही आणि इथं आल्याशिवाय कल्याण होत नाही. बरीच माणसं म्हणतात अरे आमचं पण चांगलं चाललंय. चांगलंच चालतं, पण छान चालण्यासाठी इथे यावं. चांगलं चालतंच, कारण माय बापानो परमपूज्य सद्गुरू श्री अरुण काका, गुरु माऊली अन्नपूर्णा माता यांचा प्रगट स्वरूपातला सहवास आपल्याला जितका घेता येईल आपण तितका घेतला पाहिजे. ही संपत्ती सगळ्यात मोठी संपत्ती. काय जमवायला शिकलं पाहिजे, काय कमवायला शिकलं पाहिजे. मायबापानो आपल्याला कधीच जमिनी खालचं जाणवत नाही, दिसत नाही, पण ते नसतं का? आज मला सांगा, जर जमिनी खाली पाणी नसतं तर आपल्याला आता पाणी मिळालं असतं? आपल्याला दिसत नाही. आणि म्हणून त्यांच्या शब्दावरती पूर्ण विश्वास. न दिसणाऱ्या अशा खूप गोष्टी आहेत ज्या सगळ्यांना दिसतात असं नाही. भरपूर वय झाल्यानंतरही दिसत नाही आणि लहानपणी दिसतं पण त्याचा अर्थ कळत नाही. तसं अध्यात्मामध्ये सुद्धा असतं. बरं, भरपूर वय झालं की वाटतं सगळं मलाच कळतं, आणि अगदी लहान असलं की काही दिसत नाही. तेव्हा आपण बाल्यावस्थेत आहोत, आपण त्यांची लेकरं आहोत. त्यांच्या चरणी आपण लीन राहून आपली प्रत्येक मनोकामना पूर्ण करायला ते तयार आहे. आपली प्रत्येक इच्छा पूर्ण करायला ते तयार आहेत. मग विद्यार्थ्यापासून ते आध्यात्मिक उच्च कोटीच्या साधकापर्यंत घेऊन जाण्यासाठी त्यांनी या आनंद मार्गाचा प्रारंभ केलेला आहे. तो आनंद मार्ग सुरू झाला तो 5 जून 2011ला, आणि त्या आनंद मार्गाचा अमृतानुभव आपल्याला प्राप्त होणार आहे. तो देखील अजून 36 महिन्यानंतर. आपण प्रयत्न केला पाहिजे. प्रत्येक सेवेकरी, साधक, गुरुबंधू, शिष्य, आणि गुरुदेवांनी 60 महिन्यानंतर विस्ताराचे अभिनव उपक्रम राबवण्याची परवानगी दिली आहे. घरोघरी जोडी जाणार, घरोघरी सद्गुरू जाणार, सद्गुरूंचे चरण जाणार आणि सद्गुरूंचं आचरण अनुग्रही होऊन प्रत्येक जीव, कारण आजपासून त्याचा प्रारंभ होणार आहे. मायबापानो, त्या आनंदाश्रमच्या प्रकल्प विस्तारासाठी विशेष प्रयत्न करण्याची परवानगी आजपासून गुरुदेवांनी आपल्या सर्वांना दिलेली आहे. आणि ती आपण प्रामाणिकपणे, कारण अध्यात्मामध्ये 3 अलंकार फार महत्वाचे बरं का. एक म्हणजे तुम्ही प्रामाणिक असणं, दुसरं म्हणजे तुम्ही समर्पित असणं, आणि तिसरं म्हणजे तुम्ही नम्र असणं. हे 3 अलंकार फार महत्वाचे.
आणि मायबापानं एक लक्षात घ्या, परमपूज्य सद्गुरू श्री अरुण काका आपला सांभाळ करतील का? का या शब्दाचे दोन अर्थ. परमपूज्य सद्गुरू सेवक श्री अरुण काका आपला सांभाळ करतील का? करतील का आणि करतील का? त्यांनी का करावा? त्यांनी आपला सांभाळ करावा असं आपण काही केलंय का? आणि करतील का? का नाही करणार? ज्यांनी अनंत हजारो काळापासून आपला सांभाळ केलेला आहे, जन्मोजन्मी आपला सांभाळ केलेला आहे, ते या जन्मी आपल्याला एकटं कसं सोडतील? म्हणजे आपला सांभाळ करणारे हे नक्की. दुसरा प्रश्न स्वतःला विचारायचा, अरुण काका आपला सांभाळ करतील का? का करतील ते? तू त्यांनी सांगितलं तसं वागलास, त्यांनी सांगितलं तसं जगलास, त्यांनी सांगितलेल्यासाठी रामनाम गेलोस, त्या संकल्पामध्ये नित्य, कारण त्यांनी सांगितलं उपासना केली पाहिजे, रामनाम केलं पाहिजे, दानधर्म केला पाहिजे, सेवा धर्माच्या छत्राखाली आलं पाहिजे, आराधना, उपासना, यज्ञ, याग, जप, तप, अनुष्ठान, अन्नदान अशा सत्कर्मामध्ये आपलं वय घालवलं पाहिजे. सत्कर्म योगे वय घालवावे. सत्कर्म या शब्दाचा अर्थ काय माहिती का? जे कर्म सत्यावर आधारित आहेत ते सत्कर्म. नाहीतर एक घर लुटलं आणि दुसऱ्या दिवशी अन्नदानाचा सोहळा केला असं. सत्कर्म योगे वय घालवावे. प्रत्येक कर्म दूषित असतं असं नाहीये. प्रत्यक्ष दर्शी दिसणारं कर्म जरी दूषित वाटलं तरी त्याच्या मुळाशी गेल्यानंतर लक्षात येतं की ते दूषित नाही. कडुलिंबाची पानं जरी कडू असली तरी सुद्धा ती खाल्ली पाहिजे, कारण खाल्ल्यानंतर त्याचे परिणाम गोड आहेत. म्हणून कडू खावं, त्याचे परिणाम गोड आहेत, आणि गोड खाल्लं की त्याचे परिणाम कडू आहेत. जे जास्त गोड खाल्लं त्यांच्या मागे काय उपद्रव लागले? कायमचं गोड खाणं बंद झालं. म्हटलं का हो? काही नाही म्हणले, शुगर. लक्षात घ्या की औषध हे नेहमी कडू असतं, आणि म्हणून अनंत मार्ग जरी आपल्याला कठीण वाटला तरी तो अमृतानुभव देणारा आहे, आनंद देणारा आहे. या संत मालिकेमध्ये परमपूज्य सद्गुरू श्री अरुण काकांचं स्थान हे अत्युच्च कोटीचं स्थान आहे. मी 2016 नंतर 2017च्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने सांगितलं होतं की परमपूज्य सद्गुरू श्री अरुण काकांचं वैकुंठ नायक असं स्थान आहे, आणि त्या ठिकाणी सुवर्ण सिंहासनावरती परमपूज्य सद्गुरू श्री अरुण काका विराजमान झालेले आहे. आणि सर्व संत मंडळी समोर बसून या भूतलावरची चौकशी करतायत की आत्ताच तू आलेला आहे, काय चाललंय तिथे, आणि तू काय. त्याच्यामध्ये ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आहेत, त्याच्यामध्ये गजानन बाबा आहेत, त्याच्यामध्ये अनंत संत मंडळी आहेत जी दत्त संप्रदायाची आणि राम तत्वाशी एकरूप आहेत. अशा सर्व संत मंडळींना हा पोस्टमन सुवर्ण सिंहासनावरती बसून संपूर्ण भूतलीची माहिती प्रदान करतोय. अशा सामर्थ्यशाली संतांचे, अशा सामर्थ्यशाली गुरूंचे, अशा सामर्थ्यशाली सद्गुरूंचे आपण शिष्य आहोत. याच्यापेक्षा दुसरं भाग्य काय? भाग्यम फलती पुरुष. आपल्याला वाटतं काही नाही हो, अहो खूप काही आहे, खूप काही. जसं आपण दिसतो एवढे, पण आपले विचार किती सुरू असतात. जगत चेता व्हायचं स्वप्न आहे आपलं, विश्व कल्याण करायचं स्वप्न आहे आपलं. तसं बघितलं तर आपलं आयुष्य किती, आपलं वय किती, राहिलंय किती काही माहित नाही. पण विचारांना मर्यादा आहे का? जसं विचारांना मर्यादा नसते त्याच पद्धतीनं संतांच्या कृपेला मर्यादा नसते. अहो आनंद मार्ग ही सरिता आहे, म्हणजे आनंद मार्ग ही रामनामाची नदी आहे. आणि रामनामानंतर होणारी कृपा काय माहितीये? नदी मिळे सागराला, अथांग समुद्रासारखी कृपा. संत सद्गुरू आणि सद्गुरू सेवक एवढं सगळं असूनही आपले गुरु विनम्रपणे स्वतःला काय म्हणायचे? तुम्ही सगळे सद्गुरू आहात, मी तुमचा सेवक आहे, म्हणून सद्गुरू सेवक. हा 5वा जो स्मृती महोत्सव आहे, या स्मृती महोत्सवाच्या निमित्ताने माय बाप्पानो
माझ्याकडे वेळच अशी येते की एकतर माणसाला सकाळी अल्पोपहार भरपूर झाला असेल तर झोप लागते आणि अल्पोपहाराला अनुपस्थित असला तर भूक लागते. झोप आणि भूक याचा संयुक्त संगम आणि त्यात सत्संग. बऱ्याच माणसांना दोन गोष्टी लागलेल्या असतात आणि वेळ हीच मिळते हो, ती पण गुरुकृपा आहे. कारण माय बापानो, सत्संग हा जीवनाचं कल्याण करणार आणि सत्संगाचा हा आनंद मार्ग. एक संकल्प आपल्याला गुरुदेवांनी दिलेला आहे. घरोघरी रामरक्षा सुरूच आहे. आता प्रत्येक घरामध्ये रामरक्षेचं अनुष्ठान सुरू आहे. हे रामरक्षेचं अनुष्ठान, ज्या रामरक्षेमध्ये श्लोक क्रमांक 4 ते श्लोक क्रमांक 10 रामकवच आहे. पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत प्रत्येक अवयवाचं रक्षण कर अशी रामाला, अशी गुरूंना आणि सद्गुरूंना प्रार्थना आहे. म्हणून घराघरात रामरक्षा झाली पाहिजे. अजून कोण म्हणत नसेल तर त्यांनी म्हणावी आणि प्रत्येक व्यक्तीने रामरक्षेचं अनुष्ठान करावं. कारण ज्याच्यामध्ये म्हटलेलं आहे आपदापहरतारम दातारम सर्वसर्व, की असा सामर्थ्यशाली तो राम आहे. अहो, भगवान शिवशंकराचा हलाहल ज्या रामनामाने शमन झालं, आपलं तर काहीच नाही. भगवान शिवशंकर केवढे कैलासपती, भोळा शिवशंकर अशा. आणि म्हणून आजच्या या सोहळ्याला आपण काय नाव दिलेलं आहे? भगवान शिवशंकरांनी समुद्रामध्ये मंथन आणि त्या मंथनामध्ये आलेला हलाल. आज सगळे दोष काढून टाकायचे आणि आज आपल्या सोहळ्याचं नाव काय आहे? महामंथन. मंथन केलं पाहिजे. स्वतःला सिद्ध करा. आता स्वतःला सिद्ध करा, स्वतःला प्रगट करा आणि जगासमोर परमपूज्य सद्गुरू श्री अरुण काकांचा सेवा धर्म हा ध्वज प्रत्येक घरावर लावा. कृपाळू व्यक्ती, दयाळू व्यक्ती, मायाळू पण तेच आहे. कनवाळू व्यक्ती, करुणा नाहीये, मातृरूप आहे, पितृस्वरूप आहे. या विश्वाचे मालक आहेत आणि या विश्वाचे चाकरही आहेत. अनंत रूपामध्ये स्वतःचं अस्तित्व प्रगट स्वरूपामध्ये आणि सूक्ष्म रूपातून प्रदर्शित करणारे असे आपले गुरु, असे आपले सद्गुरु, असे आपले ईश्वर परमेश्वर. काय म्हणून त्यांना हाक मारू? मागे पुढे उभा राहाशी असा हा सामर्थ्यशाली आनंद मार्ग. आणि सगळ्यात विशेष काय माहितीये? आपल्या गुरुदेवांनी क्षेत्र निर्माण केलंय. आपले गुरु काय? क्षेत्र निर्माते. त्यामुळं त्यांनी या ठिकाणची सगळी काटेरी झुडपं काढली आणि इथं आनंदवाडी निर्माण केली. तसंच आपल्या जीवनातले सुद्धा काटेरी विचार ते दूर करतील आणि आपलं जीवन सुद्धा आनंदमय करून टाकतील. या शब्दावरती विश्वास ठेवा आणि त्यांनी सांगितलेल्या आनंद मार्गावरती चालण्याचा संकल्प. 3 कोटी वर्षाचं माझं आयुष्य आहे असं गुरुदेवांनी सांगितलं. 3 कोटी विचार घेऊन चालणारे परमपूज्य सद्गुरू श्री अरुण काकांचे अनुयायी. हा 10 वर्षापूर्वीचा त्यांचा उद्घोष आहे. या 10 वर्षामध्ये अनंत साधक नित्य नूतन रूपाने वाढले. काही थांबले, काही चालतायत. असं तर राहणार आहे. समजा आपण पहा, सकाळी पायीवारी चालू केली आनंदाश्रम ते पंढरपूर. सकाळी निघताना सगळे एका रांगेत, एका झेंडा, पालखी हातात, चेहरा एकदम चैतन्यमयी, आनंदमयी आणि 5 किलोमीटरचा प्रवास झाला की दामवांना मागे थांबले. उद्धार काका गाडीवर गेले. कंदले काकाने टाळ दुसऱ्याच्या हातात दिला. 10 किलोमीटर झालं. कंदले काका गाडीत बसले. उद्धार काका तुंगतला जाऊन थांबले. म्हणजे काय? पालखी सुरू होताना सगळे एका रांगेत होते आणि पालखीची सांगता होतानाही सगळे एका रांगेत आहेत. हे महत्वाचं आहे. आता आपले रामनामाचा संकल्प
हा 84% पूर्ण झालाय, 16% पूर्ण होईल. एक ध्यानात ठेवायचं की ज्या दिवशी रामनाम महासंकल्पाची पूर्णाहुती आहे, ज्या रामनाम संकल्पाच्या प्रारंभाला सगळे होते ते सगळे कदाचित गुरुकृपेनं सूक्ष्म रूपात किंवा प्रगट स्वरूपात 2025 साली रामनामाच्या महासंकल्पाच्या पूर्णाहुतीला नक्की येतील आणि यावे अशी आपण प्रार्थना आणि प्रयत्न करायचा आहे. प्रार्थना आणि प्रयत्न दोन्हीची जोड असली तर परीक्षेत पास होतो. नाहीतर वर्षभर अभ्यास करायचा नाही आणि परीक्षेचे 10 दिवस रोज हवं. गुरुजी होईल का काम? नाही म्हणावं पंचायत, होईल म्हणावं महापंचायत. आणि म्हणून गुरुदेवांनी सांगितलं प्रयत्नही केले पाहिजे आणि प्रार्थनाही केली पाहिजे. म्हणून आजच्या दिवसापासून एक सूक्ष्म, कारण मी प्रगट करत नाही. काय होतं माहितीये का, काही गोष्टी प्रगट केल्या की एवढं कसं शक्य आहे म्हणून लोक उगाचच त्याच्यावरती चर्चा करत असतात. पण आज एक सुंदर संकल्प एवढं सांगेन की गुरुदेवांनी सांगितलंय की माझे जेवढे अनुयायी 10 वर्षांपूर्वी सांगितले त्याच्यापेक्षा 5 पट अनुयायांची संख्या लवकरच वाढेल. हा गुरुदेवांचा संकेत आहे. 5 पट. मग तुम्ही ठरवा काय, कारण संख्या सांगितली की माणूस त्या संख्येच्या बाजूला गोल 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 होईल का, होईल का, नक्की होणार का? कारण परंतु अरुण काका म्हणायचं माझं काही नसतं, ते सगळं सद्गुरूंचं. तसंच आज जे जे काही सांगितलेलं आहे ते माझं काही नाहीये, ते माझ्या गुरूंचं आहे, ते माझ्या सद्गुरूंचं आहे, ते माझ्या ईश्वराचं आहे, ते परमेश्वराचं आहे. गुरु शिष्याची एकही इच्छा पूर्ण ठेवत नाही. तेव्हा लक्षात ठेवा, पुढची 3 वर्ष आपल्यासाठी खूप महत्वाचे. आळस झटका, आळस सोडा, समृद्ध प्रपंच होत राहणार आहे. प्रपंच करण्यासाठी विशेष प्रयत्न करायची गरज नाही, कारण आपला भरपूर सराव आहे. प्रपंचाचा सराव भरपूर आहे. ठरलंय करायचं. पण परमार्थ मात्र इथं थांबण्यासाठी सुद्धा केवढी ताकद लागते. एक रात्र थांबलं तरी ताप येतो. दुसऱ्या दिवशी सराई लावावं लागतं. का तर एक सहकारी सोडून गेला. सोडून म्हणजे फक्त जाऊन उद्या येणार होता. म्हणजे जेवढं प्रेम आपण आपल्या सहकार्यावरती करतो तेवढं प्रेम आपण रामावर केलं पाहिजे, राम नामावर केलं पाहिजे. कारण तेवढं प्रेम जर आपण केलं ना तर नक्की आपल्या जीवनामध्ये, कारण हे जीवन एकदाच आहे. हे जीवन एकदाच आहे. बरोबर तुमच्या सद्गुरू अरुण काका यांनी दिलेलं हे मंत्रमुग्ध जीवन पण एकदाच आहे. म्हणून गुरुमंत्र असेल किंवा गुरुदेवांचा गुरुमंत्र असेल, या सगळ्या गोष्टीसाठी आपण सिद्ध झालं पाहिजे. आजपासून 10 ऑक्टोबर पर्यंत आनंदाश्रम मध्ये यथाकाल यथावकाश पाऊस पडले त्यावेळी वृक्षारोपण आणि पूर्वीच्या वृक्षांचं संवर्धन असा 10 ऑक्टोबर पर्यंतचा कार्यक्रम. आणि फक्त आनंदाश्रम मध्येच नाही बरं, यावेळी व्यापकतेने म्हणजे ज्या ज्या ठिकाणी मंदिरं असतील आणि त्या मंदिर प्रशासनाची परवानगी असेल त्या ठिकाणी आपण जाऊन झाडं लावणार आहोत. त्या गावात सेवेकऱ्यांनी सुद्धा असं काही नाही बरं, सगळे मिळूनच. उद्या आपल्याला वाटलं आपल्या हनुमान मंदिरच्या समोर एक झाड लावावं, हरकत प्रत्येक शनिवारी जाऊन एक कळशीवर पाणी घालायचं, गुरुवारी जायचं, त्या झाडाचीच हनुमान म्हणून सेवा करायची. तेव्हा ज्यांना त्या गावामध्ये शक्य नाही त्यांनी या अभिनव उपक्रमासाठी आनंदाश्रमच्या महासंकल्पामध्ये सहभागी व्हावं. कारण आपल्याला लाखो वृक्ष लावायचे. आपल्याला 2 वर्षापूर्वी ऑक्सिजनचं महत्व कळलं. आज सकाळी आमचे सुधारणा काका या ठिकाणी आले. त्यांचं वृक्षारोपणाचं फार मोठं कार्य आहे. मगाशी त्यांनी माहिती दिली, आताही ते आपल्याला थोडीशी माहिती देतील की आपण ऑक्सिजन किती रुपयांचा वापरतो काय, आणि त्यांची एक प्रार्थना, ती प्रार्थना आपण घेऊ. 5 जून 2022 ते 10 ऑक्टोबर 2022
हा संपूर्ण पावसाळ्याचा कालावधी आहे. याच्यामध्ये वृक्ष संवर्धन आणि वृक्षारोपण अभियान आनंद आश्रमच्या द्वारा व्यापक स्वरूपामध्ये प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक गावात, तालुक्यात. आता सोलापूरमध्ये जेव्हा जेव्हा शक्य आहे, ज्यांच्याकडे सायकल आहे अशांनी आपण आठवड्यात एक वार ठरवूया, एक गाव ठरवूया आणि सायकलवरती, मोटरसायकल नाही हा, पण अगदीच तुम्हाला सायकल चालवणं शक्य नसेल तर मोटरसायकल सुद्धा आम्ही स्वीकारू. नाहीतर आपल्याला सायकलही चालवता येत नाही, चालत जाणं तर जमत नाही, मोटरसायकल अलाउ केली नाही म्हणून यायचंच नाही असं करू नका. आपण आपल्या गावामध्ये आजूबाजूला फिरून अशी वृक्ष लागवड करणार आहोत. आज लावलेला एखादा पिंपळाचा वृक्ष आपल्याला 10 वर्षांनी पुढच्या अनंत पिढ्यांना, म्हणजे एक पिंपळाचा वृक्ष पुढच्या 7 पिढ्यांची व्यवस्था करत होता. लोक आपल्याच 7 पिढ्यांची व्यवस्था करण्यात गुंतले, पण ती काही होत नाही. कारण गुरुदेव सांगितले, गुरुदेवांनी फार सुंदर सांगितलं, संस्काराची संपत्ती पुढच्या पिढीला दिली तर तुम्हाला पिढीची चिंता करायची गरज नाही. पण संस्कार न देता जर नुसती संपत्ती दिली तर ती संपत्ती तुमच्या नंतर एका महिन्यात, एका वर्षात किंवा खूपच असेल तर 10 वर्षात संपत्ती नाहीशी होऊ शकते. पण संस्कार कधी नाहीसे होत नाही, कारण संस्काराचं सामर्थ्य आगळं वेगळं आहे. आणि म्हणून गुरुदेवांनी दिलेला हा आनंद आश्रमरूपी संस्कार मनावर करून घ्या आणि पुढचे 3 वर्ष आपल्याला दक्ष राहायचंय. आता आपण आजची जागतिक पर्यावरण दिनाची जी प्रार्थना आहे आणि थोडीशी माहिती मी वसेकर काकांना विनंती करतो, आपण टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करूया. सर्वांना नमस्कार, जय गुरुदेव. आपल्या आजच्या या महामंथन सोहळ्याचं साक्षीदार आपणा सर्वांच्या उपस्थितीमध्ये मला होता आलं. पाठीमागील 20-25 वर्ष मी आनंद आश्रमाच्या माध्यमात आहे. मोठ्या काकाश्रीच्या समन्वयामध्ये आणि आता विद्यमान काकाश्री ज्यांनी आपला सत्संग आमच्या हृदयापर्यंत पोहोचवला, ही शिदोरी आपणा सर्वांसाठी आपल्या हयातभर पुरेल इतकी ही शिदोरी आज आम्ही घेऊन जातोय आमच्या सोबत. नव्हे ती शिदोरी नव्हे, तो ज्ञानामृत अमृताचा एक गडा आहे. आजच्या या शुभदिना निमित्त मी आज आनंद आश्रमासाठी 1-2 गोष्टी काकाश्रींना भेट देतोय. काकाश्री म्हणाले की आपलं मानवी आयुष्य 80 वर्ष, शासनाच्या व्याख्येप्रमाणे 80 वर्षाचे दिवस किती होतात पहा. ते गणित आहे, 365 गुणिले 80 ते दिवस होत आहे 29,200. आणि 29,200 आपण तत्पूर्वी एका वेगळ्या विषयाकडे पाठीमागील 2 वर्ष आपण म्हणजे कोरोना अनुभवला. आणि त्या कोरोनाच्या कालावधीमध्ये ऑक्सिजन काय चीज होती याची प्रचिती आपल्याला आली. ते सिलेंडर, ते किंमत, अनेक जण आपलं हे जग सोडून गेले. आणि तोच ऑक्सिजन आपण फुकट आणि फुकट, हे माझे शब्द पुन्हा एकदा अधोरेखित करतो, फुकट आणि फुकटच आपण तो ऑक्सिजन आपल्या एका दिवसामध्ये 24 तासाच्या आपण जो ऑक्सिजन घेतो त्याचं बाजारी मूल्य, त्याची किंमत म्हणू आपण, ती आहे 2,100 रुपये. ती शासनाने ठरवली. मग 29,200 दिवस आपलं मानवी आयुष्य म्हणजे दिवस, आणि गुणिले 2,100 रुपयाचा ऑक्सिजन म्हणजे तो जर आकडा ऐकला 6,13,00,000 आणि 20,000 रुपयाचं ऑक्सिजन आपण त्या वसुंधरेकडून घेतो. आणि फुकट हो काय घेतो आपण,
निसर्गाला. हीच एक प्रेरणा काकाश्रीने सांगितली. तुम्ही पहा, आनंदाश्रम प्रवेशद्वाराच्या आत आल्यानंतर काय अनुभवतो आपण आज? हरित पट्टा. आणि त्या हरित पट्ट्याला साक्षी ठेवून सांगतो. मग 6 कोटी 13 लाख आणि 20,000च्या बदल्यात आपण काय देतो? पण एक वृक्षदान संकल्पना आपण आपल्या जीवनामध्ये राबवूया. आपल्या आपल्या कुटुंबात सर्व सेवेकरांना मी विनंती करतो, आपण बाहेरच्या आत गेली 15 वर्ष मी हे कार्य करतोय. काकाश्री पण त्यांच्या आधिपत्याखाली प्रेरणा आहे. सोबत इथलीच एक अद्भुत ताकद, अद्भुत प्रेरणा जी माझ्या सोबत आहे. माझं वय आज 67 आहे. माझी मिसेस सुद्धा भजन कीर्तनाच्या माध्यमातून हेच कार्य करते. आम्ही गेल्या 15 वर्षांमध्ये आम्हाला जी लग्नपत्रिका येते काकाश्री, त्या लग्नाला कुठल्याही प्रकारचा आहेर करत नाही. पण 2 छान रोपटी, एक फळझाड असतं आणि एक फुलझाड असतं. ते फुलझाड त्यांनी म्हणजे त्यांच्या सौभाग्यवतीने जे जोडपं आहे अशा प्रकारची 127व्या जोडप्यांना मागच्या आठवड्यातच आम्ही 2 रोपटी भेट दिली. मग मला सांगा, त्यांच्या त्या कार्यातून ती प्रेरणा पुढे गेली. आता ते पुढे काय करतात? त्या झाडांचा वाढदिवस साजरा करतात. आणि त्यांच्या कुटुंबात कसलाही कार्यक्रम असो, कुठलाही कार्यक्रम वाढदिवसाचा असो, ती रोपटे भेट देतात. म्हणजे अशा प्रकारे ही चेन काकाश्री पुढे जाते. आज आम्ही 1-2 रोपटे त्याचा स्वीकार करावा अशी एक प्रेरणा देतो आणि आपल्यालाही शुभेच्छा देतोय. एक छोटी एक प्रतिक्रिया आहे, एक प्रेरणा आहे. ज्या वसुंधरेकडून आपण पोटीमध्ये ऑक्सिजन पोद्दार साहेब आहेत बघा, तुमचा हात आपोआप पुढे आला, तीच अपेक्षित आहे आम्हाला. आणि आपलं सगळं हे काकाश्रींच्या आपल्या व्यासपीठाचं नाव काय झालं वरती पहा बरं, ज्ञानसागर व्यासपीठ. आणि आपण काका आपल्या सोबत आहेत. काका हे अनुभवतात याची प्रचितीसाठी मी वेगळा पुन्हा तुमच्या समोर केव्हा तरी उपस्थित राहील. मग अण्णांच्या माध्यमातून आम्हाला जी आलेली ताकद, प्रेरणा आणि एक अद्भुत शक्ती आहे ना, ती प्रचिती नाही. प्रचिती शब्द फार छोटे. ते पुन्हा एकदा मी आज नाही, पुन्हा एकदा मी आपल्या समोर जाहीर करेन. आणि आमच्या यशस्वी जीवनाचं मलाच प्रश्न पडतो, अरे सुदामा एवढा सुखी कसा? जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारी मला तुझी शोधून येतो. खरंच मला स्वतःचाच यावा वाटतोय, अरे काय सुदामा इतका सुखी कसा? मला 3 मुलं आहेत, त्यांच्या ठिकाणी ते सुखी समाधानी काका. प्रापंचिक, शारीरिक, मानसिक चिंता कसल्याही प्रकारची नाही, शांत झोपतो. परंतु काकाश्री म्हणाला तसं पेन्शनर माणूस आहे, महिन्याला 5,000 रुपये त्या झाडांसाठीच खर्च करतो. कुठंही कसल्याही प्रकारचं मानधन घेत नाही. पत्रिका असो कुठलंही शुभ कार्य, वास्तुशांतीला मी आवळा देतो, तुळस देतो, चाफा देतो. एक प्रकार वेगळे वेगळे झाड ते झाड ओळख. आपण ह्या पृथ्वीवर नसू ताई, आपण या पृथ्वीवर नसू, पण आपला तो वृक्ष असेल, आपली ती छाया असेल, आपलं ती अस्तित्व असेल आणि तीच आपली सोबत असेल. जिथे कुठं आपण असू तिथपर्यंत आपल्याला ती आध्यात्मिक ताकद, आध्यात्मिक शक्ती, तो ऑक्सिजन ही फक्त आणि फक्त वसुंधरा देते. म्हणून त्या वसुंधरेसाठीच आपण 2 मिनिटाची एक प्रतिज्ञा घेऊया. मी पुढे वाचन करतोय. माझी वसुंधरा जिवंत ठेवायची आपल्याला. काकाश्रींनी सांगितलं जिवंत ठेवायचं आहे. आपण कोटीमध्ये ऑक्सिजन देतो आणि वसुंधरेला काहीच देत नाही. पण आता आज संकल्प करूया. आणि काकांचं तर ते उद्दिष्ट ऐकलं, 1,11,111 असा संकल्प आहे. निश्चितपणे होणार. पाहतो निश्चित होणार. करत राहू आपण. मी शपथ प्रतिज्ञा म्हणून
वाचन करतोय मी, त्याच्या पाठीमागे आपण साथ द्यायची इतकंच आहे. आणि आपल्या सोबत काकाश्री हे अगदी निर्विवाद सत्य, त्यामुळं वेगळे शब्दप्रयोग वापरण्याची गरज आहे नाही. 21-22 वर्ष तो अनुभव आमच्या सोबत आहे. मग सेवानिवृत्ती 2014ला सेवानिवृत्त झाल्यानंतर पुढे काय हा प्रश्न होता. वेळच वेळ, बाकीच्या उपद्रवात मी पडलो नाही. कोणी काय करतं, कोणी वाढवतं वगैरे वगैरे ती मुलं पाहतील, आपण निमित्त मात्र आहोत. मग मी शपथ सर्वांना उभे राहण्याची विनंती करतोय, कारण उभं राहिल्याशिवाय त्या प्रतिज्ञेला काकाश्री आपण बसा, आपण व्यासपीठावरती आहात, आपला उजवा अशा प्रकारे पुढे करायचा आहे जो पोतदार साहेबांनी 10 मिनिटापूर्वीच केला काकाश्रीने. मी प्रतिज्ञा वाचन करतोय, ती आपल्या निश्चितपणे ग्वाही देतो, आपल्या हृदयापर्यंत पोहोचेल. मी भारताचा सुजाण नागरिक शपथ देतो की मी या भारत मातेला, या वसुंधरेला स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी प्रयत्न करेन. या वसुंधरेला, या पर्यावरणाला माझ्यापासून कोणतीही हानी होणार नाही याची दक्षता घेईन. मी या देवाला मी या देशाला सुजला सुफला करण्यासाठी कटिबद्ध राहील व माझ्याकडून पर्यावरणाला त्रास होईल असे कोणतेही कृत्य मी करणार नाही. जास्तीत जास्त झाडे लावून या देशाला, या वसुंधरेला स्वच्छ सुंदर हरित आणि प्रदूषण मुक्त करण्यासाठी प्रयत्न करेल. जय हिंद. धन्यवाद. हे फक्त आपल्यासाठी. धन्यवाद. तुमचा मोबाईल नंबर सांगा. जय गुरुदेव. अशा वेगळ्या स्वरूपाने आणि गुरुदेवांचं तत्व आधी गेले मला सांगितलं. आज पर्यावरण दिनाला ही शपथ घेतली. गेले 11-12 वर्षाचा काळ स्वतः म्हणजे कृष्णासारखं राजाचं जीवन जगण्याचं बोध ज्यांच्याकडे होतं असे सुदामा काका, पण कृष्णासारखं सांपत्तिक आयुष्य ते जगू शकले असते तशा पद्धतीची त्यांची पदोन्नती, त्या जागा आणि त्या शासकीय असताना सुद्धा गुरुदेवांच्या सहवासामुळे आणि मूळच वृत्ती सात्विक असल्या कारणाने आणि नाव सुदामा असल्या कारणाने काहीतरी कमवण्यापेक्षा भक्ती करण्याचं आणि भक्ती मार्गावरती चालण्याचं त्यांचं जीवन. त्यांनी आज आनंदाश्रमला सुद्धा आज एक फळाचं आणि फुलाचं आपण म्हणतो ना, फुल नाही फुलाची पाकळी, आता फळ नाही फुलाचं झाड. तर अशा पद्धतीनं फळ आणि फुल ही दोनही झाडं त्यांनी आनंदाश्रम. बरं, हे 5 वर्षापूर्वी एक निजानंद मंदिराच्या ठिकाणी सुद्धा दोघं उभयता लक्ष्मीनारायण स्वरूप पती पत्नी आले होते आणि पहिला गुरुदेवांचा स्मृती महोत्सव सुरू झाला आणि त्या दिवशी त्यांनी पहिलं केशरचं झाड दिलं. ते आज फार मोठं झालेलं आहे झाड, त्याला आंबे सुद्धा यावर्षी आलेले आहेत. म्हणून फार वेगळा आणि विलक्षण असा हा अभिनव उपक्रम आहे. तेव्हा आपण या वर्षीपासून जास्तीत जास्त ठिकाणी हा वृक्षारोपणाचा सोहळा की जो 5 जून 2022 ते 10 ऑक्टोबर 2022 पर्यंत चालणार आहे. आपण सर्वजण आपापल्या शक्ती भक्ती ताकदीनुसार त्यामध्ये सहभागी होऊ शकता. आता आपण रामनामामध्ये काकांनी आणलेलं, कारण आपला जागतिक पर्यावरण दिनाची 2 महत्व आहेत. वातावरणातलं प्रदूषण करण्यासाठी वृक्षारोपण
आणि वैचारिक प्रदर्शन करण्यासाठी रामनाम. तेव्हा आपण रामनामामध्ये त्याने आणलेली भेट स्वीकारूया. पुढचे 3 वर्ष आपल्यासाठी खूप महत्वाचे आहेत, त्याचा विस्तार करूया. याच्यानंतर आरती होईल आणि रामनाम आरती आणि मग माधुकरी महाप्रसाद. जय गुरुदेव. श्रीराम जय राम जय जय राम. उपासना केंद्र रामनाम जपसंख्या जोरात टाळ्या वाजल्या पाहिजेत. स्वतः घरात कुटुंबासमवेत करतात. 11,52,000 ही रामनामाची संख्या केलेली आहे आणि त्यांचं समर्पणही गुरुचरणी समर्पित झालेलं आहे. बोलू ना. जय गुरुदेव. कर्पूर कांतिकेयाय श्री ब्रह्मस्वरूपाय विद्याय श्री काका रामाय नमस्ते. अमृत महोत्सव और कृतज्ञता साल जो हम मना रहे हैं, एक कृतज्ञता साल में तो अभी तक सेवा किया है और यहाँ का जो काका जी ने जो बनाए आनंद आश्रम प्रकल्प, उसके लिए भी मैं पहले से ही मैं सेवा कर रहा है और करता रहूँगा. आगे 3 साल में काका जी ने जो जिम्मेदारी दी, जो अभी प्रवचन में बोले, तो 3 साल में पूरा प्रकल्प पूरा होना अपना ये काका जी का सब होने के बाद काका जी का दर्शन देते. तो इसलिए मैं काका जी का जो मंदिर है, काका जी एक बार बोले थे, अरे तेरे साथ से तेरे हाथ तू इधर सेवा किए बोल के 10,000 लोगों का कल्याण हो गया. वही 10,000 लोगों के पास मैं जाऊँगा, भिक्षा मांगूंगा गुरु के लिए और काका जी का मंदिर पूरा निर्माण का संकल्प कर देता हूँ आज. और काका जी का जो अपना रामनाम शाला का विद्यार्थी मंदिर का जो दिया है, उनका भी 50 करोड़ का है. वो पूरा मैं आंध्र प्रदेश महाराष्ट्र सब तरफ मैं घूमूंगा. खाली मेरे को काका जी शक्ति देना बस. शक्ति दिए तो मैं सब करता हूँ, नहीं दिए तो मैं पहुँचा. और इसके लिए काका जी का कृपा चाहता हूँ. और सर्व बंधु गुरु बंधु सर्व सेवक लोग, उनका भी मैं विनती करता हूँ कि मैं इस कार्य में सहकार करेगा बोल के भी मेरे को दृढ़ विश्वास है. और चिंतन श्री गुरुदेव. आरती कल्पवृक्षा कल्याणकारी
ब्रह्मरूप धारा
सदा सदा नमावे सत्कर्मयोगे वैहारभावे सर्वार्थी मंगलमूलभावे समर्थाचिया सेवकावत्रपाये तथा सर्वभूत मंडळी कोण आहे सद्गुरु स्थळी हे मन जाय माझे आता स्थळी हे निज रूप तुझे मी इथे येतो मस्तका ठिकाणी येथे तुझे सद्गुरुपाद दोन्ही सर्वे सुखिन सन्तु सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् प्रिया सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं कर्वावहै तेजस्वी नावधीतमस्तु मा विद्विषावहै सतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मामृतमय हरिः ओं तत्सद्ब्रह्मणे नमः ईशावास्यं सर्वं ओं पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ओं शान्ति 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 सर्वांनी ताठ पद्मासनामध्ये बसायचं गुरुदेवांचं सूक्ष्म रूपातलं प्रस्थान गुरुदेवांचं ब्रह्मलीनत्व आणि 5 जून 2016 याच क्षणाला गुरुदेवांनी इहलोकीचा म्हणजे देहत्याग करून सूक्ष्म रूप धारण केलं डोळे झाकायचे आणि त्यांच्याशी त्यांनी दिलेलं अधिष्ठान त्यांनी दिलेलं अनुष्ठान आणि त्यांच्याशी सातत्याने अनुसंधान हा संकल्प घेऊन आपण 2 मिनिट अगदी गुरुदेवांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करायचा गुरुभ्यो नमः गुरुपादुकाभ्यो नमः ओम सद्गुरुभ्यो नमः सद्गुरुपादुकाभ्यो सूक्ष्म रूपातून गुरुदेवांकडून आत्मकल्याणाकरता प्राप्त होणारा आशीर्वाद सर्वांनी हात उंचावून ग्रहण करायचा गुरुदेवांकडून प्राप्त झालेला हा आत्मकल्याणाचा शुभाशीर्वाद आत्मपरीक्षणासाठी सर्वांगाला लावून सर्वांनी म्हणायचो जय गुरुदेव जय गुरुदेव आवाज मोठा आला पाहिजे जय गुरुदेव जय 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 गुरुदेव जय गुरुदेव आपण आजच्या या स्मृती महोत्सवाच्या प्रारंभाच्या सोहळ्याला उपस्थित राहिला हा स्मृती महोत्सवाचा सोहळा याचा आणखी एक सुंदर असा 21 जून 22 जून आणि 23 जून काकाराम गीता पारायण 3ही दिवस गुरु मंत्र स्वाहागार आणि 22 तारखेला गुरुदेवांचा हा जो स्मृती महोत्सव आहे कारण समाधी सोहळा आहे तिथीनी आणि त्यानिमित्ताने ग्रंथोत्सव 22 तारखेला मुख्य उत्सव आहे 21 तारखेला जसा आज जागतिक पर्यावरण दिन आहे तसा तो जागतिक योग दिन आहे आणि म्हणून आणि 23 तारखेला महाप्रसाद असा 3 दिवसाचा परमपूज्य सद्गुरु श्री अरुण काकांचा स्मृती महोत्सव महासोहळा महासमाधी सोहळा आणि 24 तारखेपासून अनंताश्रमी गुरुचरित्राचं पारायण सुरू होणार आहे तिथून पुढे ते 8 दिवस चालेल तेव्हा आपण 21, 22, 23 जून सर्व सेवेकरी गुरुबंधू भाविक भक्तगण यांच्यापर्यंत
हा संदेश 21, 22, 23 जूनचा पोहोचवावा. 22 हा मुख्य दिवस आहे, त्या दिवशी तरी सर्वांनी उपस्थित राहावं. 22 जून 9वीला. आता पोद्दार काकांनी रामनाम गुरुचरणी समर्पित केलं आणि त्याच्यानंतर आपले गुरुबंधू, ज्येष्ठ गुरुबंधू श्रीकांत विठ्ठल कुलकर्णी सोलापूर यांनी देखील 3,61,000 रामनाम गुरुचरणी समर्पित केलेला आहे. असं बऱ्याच जणांनी ऑनलाईनच्या माध्यमातून ही रामनाम सेवा गुरुचरणी समर्पित केलेली आहे. 84% रामनाम आज पूर्ण झालेले आहे, म्हणजे आपला 84 दिवसाचा विधी पूर्ण झालेला आहे. 100 पर्यंत आपल्याला पोहोचायचंय, 16% राहिलेले आहेत. रामनाम प्रेमी जमवायचे, अनंत रामनाम प्रेमींना आपण आनंदाश्रमी घेऊन यायचंय. तेव्हा हीच एक गुरुदेवांच्या चरणी प्रार्थना. आपण सर्वजण आनंदी राहा, प्रसन्न राहा आणि सकारात्मक राहा. आपल्याला बऱ्याच जणांची मनोगत पण घ्यायची आहेत. तेव्हा आजच्या दिवशी 4 वाजल्यानंतर 7 वाजेपर्यंत जे आनंदाश्रम उपस्थित असतील त्यांची मनोगत आपण घेणार आहोत. त्यासाठी सुद्धा आपण सहयोग करावा. सकाळी पण फार सुंदर सेवा झाली आणि आजचा दिवस खरोखर स्मृती महोत्सवाचा प्रारंभीचा दिवस आहे. परंतु सद्गुरू साहेब आपल्या बाजूला आहेत, त्यांचे गुरुवर्य या बाजूला आहेत, त्यांचे पिताश्री या बाजूला आहेत. तेव्हा असा संत संमेलनामध्ये आपला हा जागतिक पर्यावरण दिनाचा सोहळा आनंदाश्रमी पार पडला. सुबोधजी काही बोलू इच्छित आहेत असं त्यांच्या हालचालीवरून जाणवत आहे. विनंती एकच आहे. श्रीराम जय राम जय जय राम. परमपूज्य अण्णांना संस्थान सतत नमस्कार येतो. सतत स्मरण, नित्य स्मरणे अण्णांचं स्मरण करून सर्वांना रामनाम समर्पण मानसिक केलंय. पण गुरुजींसमोर सांगावं 27 वर्ष लागली. 13 कोटी रामनाम गेल्या पूर्वेला पूर्ण झाला. 13 कोटी रामनाम आनंद समर्पण. छान. सुबोधजी आपलं हे रामनाम गुरुदेवांनी स्वीकारलं आणि हा अशीच ताकद गुरुदेवांनी सर्वांची वाढवावी. सगळ्यांच्या मनामध्ये असे विभिन्न भिन्न भिन्न पण एका ठिकाणी जसं म्हटलं की सगळीकडनं पाणी येतं, नदीला मिळतं आणि नदी सागराला मिळते. तेव्हा असं हे सामर्थ्यशाली रामनामाचा आनंद मार्ग गुरुदेवांनी आपल्याला दिलेला आहे. त्या मार्गावरती आपण चालण्याचा प्रयत्न करूया. दामोदर पंत त्यांनी मागितलं की माझा संकल्प आहे, पण त्याच्यासाठी मला शारीरिक सामर्थ्य, मानसिक बल, आध्यात्मिक उन्नती आणि बौद्धिक क्षमता अशा सगळ्या गोष्टी गुरुदेव त्यांना नक्की प्रदान करतील. कारण त्यांचा परमार्थिक संकल्प आहे आणि तो परमार्थिक संकल्प पूर्णत्वाला घेऊन जाण्यासाठी म्हणून लौकिक अर्थाने सगळे सेवेकरी गुरुबंधू त्यांना वारंवार सहयोग करीतच असतात, करीतच राहतील. कारण मायबापांनो हे आनंदाश्रम प्रकल्प जितका विस्ताराने उभा राहील तितक्या ताकदीनं आपण जसं एक झाड अनंत काळ सगळ्यांना सावली देतं तसंच हा आनंदाश्रम सुद्धा अनंत काळ संपूर्ण विश्वावरती कृपा करत राहणार आहे. त्यामुळे इथे दगड ठेवला तरी सुद्धा तो अनंत जणांचे कल्याण करणार आहे. इथे एखादा विभाग निर्माण केला तरी तो अनंत जणांचे कल्याण करणार आहे. इथं वेदपाठ शाळेमध्ये ज्ञानपीठामध्ये विद्यार्थी होऊ शकतील, तेही संपूर्ण विश्वाचं कल्याण करणारे ठरणार आहे. तेव्हा असा हा परमार्थिक संकल्प आपण सर्वजण घेऊया आणि तो पूर्णत्वाला जावी अशी गुरुदेवांच्या चरणी प्रार्थना करूया. आनंद नंद सच्चिदानंद